सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी सीपी मुंबईचा मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे। कॉन्स्टेबलचं जे सीपी मुंबईचं ग्राउंड होतं, शिपाईचं जे ग्राउंड होतं ते या ठिकाणी पूर्ण कंप्लीट या ठिकाणी झालेलं आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सीपी मुंबईचं ग्राउंडचं मेरिट किती लागणार आहे, जास्त लागणार आहे की कट ऑफ जास्त या ठिकाणी जाणार आहे की कट ऑफ कमी या ठिकाणी लागणार आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। जे सीपी मुंबईचा पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे, ग्राउंडचा कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे कॅटेगरी वाइज, SC ST OBC EWS ओपन NT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा तुम्ही, ठीक आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार SC असाल, ST असाल, VJ असाल, NTB असाल, NTC असाल, NTD असाल, OBC SCBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असाल तर सर्व कॅटेगरीचा मी तुम्हाला अंदाजे कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे आणि तेवढाच कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी भीती आहे, भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स या ठिकाणी सीपी मुंबईला पडलेला आहे। म्हणजे ज्यांना गावाकडे जो टाइम होता, शहराकडे जो ग्राउंड होता, तर ग्राउंडचा जो टाइम त्यांचं जे ग्राउंड आहे गावाकडे शहराकडे जे ग्राउंड बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे 40 प्लस 42 प्लस येत आहे। पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 30 31 32 म्हणजे 10 मार्कांनी या ठिकाणी आपला प्रत्येक विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी घटलेला आहे। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर फॉर्म तर जास्त आले आहे पण आम्हाला मार्क कमी पडलेले आहे, आम्ही बसणार आहे की नाही बसणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा आहे सर्व कास्टनुसार। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आणि तुम्हाला फिजिकलमध्ये किती मार्क पडले आहे। सीपी मुंबईला मुलांना आणि मुलींना तुम्हाला किती मार्क या ठिकाणी ग्राउंडला पडलेले आहे तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपली कॅटेगरी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचबरोबर आपल्याला किती मार्क भेटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। मला सुद्धा या ठिकाणी एक रेशो या ठिकाणी लावता येणार आहे कट ऑफचा, ठीक आहे। जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की 40 वाला किती रेशो आहे, 45 वाला किती रेशो आहे, 35 वाला किती रेशो आहे, 30 वाला किती रेशो आहे, 28 वाले किती रेशो आहे, 26 वाले किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचं ग्राउंड झालं त्या ठिकाणी 2,50,000 फॉर्म फक्त पुरुष उमेदवारांसाठी होते आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा बऱ्यापैकी फॉर्म त्या ठिकाणी आलेले होते। फक्त मी शिपाईची गोष्ट करत आहे, कारागृहाची गोष्ट मी या ठिकाणी करत नाहीये, ठीक आहे। मुलांचं आणि मुलींचं जे शिपाईचं ग्राउंड झालं सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी। तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड होतं आपल्या गावाकडे जे पोरं प्रॅक्टिस करे, शहराकडे जे पोरं प्रॅक्टिस करे, तर त्यांचं जे ग्राउंड आहे 43 झालं, 45 झालं, 42 झालं, 40 झालं, अशा प्रकारे ग्राउंड या ठिकाणी येत आहे। पण भरपूर विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की सर या ठिकाणी आम्ही सीपी मुंबईचं ग्राउंड दिलं तर आमचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी 10 मार्कांना 12 मार्कांना आमचं ग्राउंड या ठिकाणी घसरलेलं आहे। तर त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी कारण सांगून देतो, कारण की मी स्वतः डोळ्याने या ठिकाणी अनुभवलेला आहे सीपी मुंबई मरोळचा ग्राउंड। तर माझाच अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर सीपी मुंबईचा बाकीचे विद्यार्थ्यांनी सुद्धा मला काही उदाहरण सांगितले। बाकीच्या विद्यार्थ्यांनी जो फॉर्म बाकीच्या ठिकाणी भरला होता, जसं या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कारागृह झालं, ठीक आहे, त्याचबरोबर जे सीपीचं झालं, ठीक आहे। एका विद्यार्थ्यांनी कारागृहाचा सुद्धा फॉर्म भरला होता आणि सीपी मुंबईचा पण दिला होता। सीपी मुंबईला त्याला जे 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडले होते, म्हणजे जवळपास 6 मार्क पडले होते आणि त्याने जे विद्यार्थी मिळवणं कारागृहामध्ये त्याला जे 100 मीटरमध्ये मार्क पडले तर ते 10 मार्क त्या ठिकाणी कारागृहामध्ये पडलेले आहे। म्हणजे इथं 100 मीटरमध्येच विद्यार्थ्यांचे 4 ते 6 मार्क त्या ठिकाणी घसरत आहे, लक्षात ठेवा। असं एकाच विद्यार्थी येता नाही आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की 100 मीटरमध्ये जे सीपी मुंबई मरोळचं जे ग्राउंड आहे 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स पडले आहे। जसा गावाकडे जो टाइम येत आहे तो टाइम या ठिकाणी परफेक्ट भेटलेला नाही आहे, तेवढे काही मार्क या ठिकाणी पडले नाही। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी एकच कमेंट या ठिकाणी केले होते की जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे तर चिपमध्ये प्रॉब्लेम आहे। सीपी मुंबईला 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर 100 मीटरमध्ये आम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। असं मुलांचे सुद्धा कमेंट होते, त्याचबरोबर मुलींचे सुद्धा जास्त वारंवार कमेंट होती की सर 100 मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे, 100 मीटरच्या चिपमध्ये प्रॉब्लेम आहे। मुलांचे आणि मुलींचे हे जे विद्यार्थी मिळून सेमच या ठिकाणी कमेंट होते। तर
आता एकाच विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडले असं काही नाही आहे। तर जे काही 2,50,000 मुलं आणि बाकी ज्या काही मुली आहे 50,000 60,000 70,000 तर त्या पण महिला उमेदवारांसाठी सेम तशीच कंडिशन झाली आहे। आणि जे 2,50,000 विद्यार्थी आहे तर त्यांच्यासुद्धा तेच कंडिशन या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे तिथं तुम्ही धरून चला की जे 100 मीटर आहे 100 मीटरमध्ये 4 ते 6 मार्क या ठिकाणी म्हणजे 4 मार्क तर कमी झालेच झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 1600 मीटरमध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे 1-2 मार्क तर 1600 मीटर रनिंगमध्ये जो गावाकडे टाईम होता त्याच्या उलट कमी या ठिकाणी मार्क्स मुलांना या ठिकाणी पडलेले आहे। आणि गोळ्यामध्ये सुद्धा मुलांची घसरण पडली आहे। म्हणजे जसा गावाकडे मुलांचा जो गोळा आहे तर तो आउट ऑफ जायचा, पण या ठिकाणी काय झालं आहे, मुलांचा जो गोळा आहे 12 झालं, 10 झालं, 8 झालं, अशा प्रकारे या ठिकाणी गोळा गेलेला आहे। म्हणजे हे एकाच विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी झालेलं नाही, सर्वांसोबत झालेलं आहे। मी तुम्हाला गोळा कोण विद्यार्थ्यांचा कमी गेला ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी दिवसभर म्हणजे विद्यार्थ्यांना बसून ठेवतात, म्हणजे जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवतात आहे। आणि त्याचबरोबर जे त्या ठिकाणी आपली बसू एनर्जी वेस्ट होते आणि भरपूर विद्यार्थी हजार किलोमीटरपासून ग्राउंड देण्यासाठी आलेले राहते आणि ते काही थकले राहते, एक लक्षात ठेवा। काही विद्यार्थी उपाशी तापाशीच ग्राउंडच्या अंदर जाते, तेवढे काही विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये एनर्जी राहत नाही। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पहिला 2 टे घेऊन आले 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग घेऊन आले, त्याच्यात आपली जी हाताची जी मुवमेंट आहे, हाताचा जेवढे काही पॉवर आहे ते सर्व पॉवर त्या ठिकाणी चालली जात आहे, त्यामुळे गोळा विद्यार्थ्यांचा कमी त्या ठिकाणी जात आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे सीपी मुंबईला जवळपास धरून चला त्यांचा 40 येत आहे, तर त्यांचा 30 पर्यंत ग्राउंड इथं बसलेला आहे। तर सर्वांचे या ठिकाणी मार्क कमी झालेला आहे आणि तिथलं वातावरण सुद्धा वेगळं राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सीपी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। पहिले मुलींचा कट ऑफ सांगतो, त्यानंतर मुलांचा कट ऑफ सांगून देतो। तर पहा एससी कॅटेगरीच्या मुली असाल तर 26 ते 30 च्या दरम्यान या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ जाणार आहे। तुम्हाला जर 26 ते 30 मार्काच्या अंदर असेल तर आपल्याला या ठिकाणी पेपर भेटू शकते, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल महिला उमेदवार तर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जवळपास धरून चला 28 ते 30 मार्काच्या आसपास या ठिकाणी जे एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास तुम्ही धरून चला की 32 ते 33 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एनटीबी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास तुम्ही 32 प्लस या ठिकाणी धरूनच चला। त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीच्या असाल तर जवळपास 33 प्लस या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, 33 वर तर जाणार आहे। त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीच्या असाल तर 34 ते 35 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 30 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे। एससीबीसीच्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 ते 26 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढा काही कट ऑफ कमी जाणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 34 ते 35 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। तर हा मी तुम्हाला महिला उमेदवारांचा सांगितला। आता पुरुष उमेदवारांचा पहा, एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास तुम्हाला 30 ते 34 च्या दरम्यान असेल तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। 28 जरी असेल तरी आशा सोडू नका, पेपरची तयारी चालू ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 28 ते 32 च्या दरम्यान कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे। विजय कॅटेगरीचे असाल तर जवळपास 34 ते 36 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचे असाल तर 34 ते 36 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीचा पण कट ऑफ 34 ते 36 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। आणि एनटीडी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 34 ते 36 च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 32 ते 36 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे ओबीसी कॅटेगरीचा। आणि एससीबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 38 प्लस या ठिकाणी कट ऑफ जाण्याची दाट शक्यता। आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 26 ते 28 च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 39 किंवा 38 पर्यंत जाणार आहे। आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। याच्यासाठी आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय